सगळी प्रिपरेशन आता झाली आहे. आता फक्त गॅरी अंकल आले ना की मग इनॉग्रेशन करायचं आणि देन युअर बुटीक इज ऑन. आय नो यार, इसी किती कमाल आहे. डूड, आय हॅव अ व्हेरी स्ट्रॉंग फिलिंग आपलं शॉप ना खूप चालणार आहे. हो, आणि आपल्या शॉपच्या बाहेर ना अशी लाईन लागेल माहिती कस्टमर्सची. आय नो, लाईन लागली. हाय ईशा. हाय, त्या माझ्या फ्रेंड्स आहेत. ओह ओके. By the way, Shanaya, she's Pooja, she's Priyanka, and she's Nisha. Hey. वाव, काय छान डेकोरेट केलं यार. थँक्यू. आणि हो, आमचं कलेक्शन त्याहून जास्ती भारी आहे. सो तुम्ही आतमध्ये जा आणि खूप शॉपिंग करा. गॅरी आला. ऐक मी त्याला घेऊन ये, तुम्ही बोला. ओके गॅरी. हाय 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 हाय. काय झाली का सगळी? थांब, डोळे बंद कर प्लीज. काहीच बघायचं नाही. अगं असं कसं? नाही बघू नको. हळू खाली बघ. बरं बघ म्हणजे बघ. हा प्लीज थांब जरा. चल बघू नको, अजिबात काही बघू नको. ओके शनाया अगं पडेल मी. हा थांब. रेडी. ओके अगं काय सरप्राईज. शनाया, हे सरप्राईज. आपण कोण? या दुकानाचा मालक आहे मी. माझ्याच दुकानात मलाच विचारताय. हे मालक आहेत? हो अच्छा, तुम्ही मालक आहात का? नमस्कार, मी गुरुनाथ सुभेदार. ही शनाया, ही ईशा. आम्ही तुमचं दुकान रेंटवर घेतलंय. रेंटवर? कोणाकडून? सांगतो ना. शनाया, काय नाव होतं? इशी, काय नाव होतं एजंटचं? हा, सुंदरलाल. सुंदरलाल? हा. सुंदरलाल कोणी एजंट नाहीये. चोरी केलेली त्याने, म्हणून हाकलून दिलाय त्याला. तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असतील ना काहीतरी? ऍग्रीमेंट? हो ऑफकोर्स आहे ना. शनाया, ऍग्रीमेंट दाखव. इशी, ऍग्रीमेंट दे. नाहीये. हे लीगल ऍग्रीमेंट. हे दुकान माझ्या नावावर आहे. या सोसायटीत माझ्या नावावर रजिस्टर आहे. आणि तुम्ही म्हणताय हे दुकान तुम्ही घेतलंय म्हणून. कशावरून? डोकं वापरा जरा. कोणीतरी फसवलंय तुम्हाला, फ्रॉड केलाय. पण आम्ही कालच त्यांना रेंटचे पैसे दिले या शॉपचे. पैसे भरलेत ना? मग रिसिप्ट दाखवा. दाखवतो ना तुम्हाला. शनाया, रिसिप्ट दाखव. इशी, रिसिप्ट दे यार. नाहीये. बघा, रिसिट नाही, ॲग्रीमेंट नाही. नि म्हणे आम्ही हे दुकान भाड्याने घेतलंय. तसं मला रेंटवर द्यायचंय दुकान, पण सगळ्या लिगल फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्यावर. हा मग तुम्हाला द्यायचंय ना रेंटवर? मग सांगा ना काय रेंट आहे शॉपचं? 2 महिन्याचं 2 लाख. गॅरी दे ना 2 लाख प्लीज. अगं काय गॅरी दे पैसे? काही काय बोलतेस तू? आपण आधीच पैसे देऊ. तू जरा गप्प बसशील का? गॅरी असं नको करू यार, मी खूप मेहनत केली या शॉप साठी. शनाया, एक शब्द बोलू नकोस. हे बघा मिस्टर, आय एम रिअली सॉरी. काहीतरी मेजर गुफअप झालाय. आम्ही नाही तुमच्या प्रॉपर्टीमध्ये येत. आय एम रिअली सॉरी. तुम्ही या बाजूला इकडे या आधी. आय एम रिअली सॉरी. इथे काही इनॉग्रेशन होणार नाही. तुम्ही निघा बरं. चला निघा आता प्लीज. शनाया, ईशा, काय लावलंय तुम्ही? काय मूर्खपणा आहे हा? कोण आहे हा सुंदरलाल भवरलाल? त्याला आत्ताच्या आत्ता फोन लाव बरं. हो. आणि शनाया, काय आहे हे? तुम्ही कुठे भेटला त्या माणसाला? त्याचं ऑफिस कुठे मला सांग बरं. नाही, आम्ही इथे आईस्क्रीम पार्लर मध्ये भेटलो त्याला. हे असले व्यवहार आईस्क्रीम पार्लर मध्ये करतात का? काय बोलतेस तू? तू फोन लावा आधी. काय चाललंय? कुठे तो? स्विच ऑफ येतोय. झालं नाही. हा माणूस तुम्हाला चुना लावून गेला आणि तुम्हाला कळलंही नाही. माझे सगळे 3 लाख पाण्यात गेले. नाही गॅरी, 3 लाख नाही. मला वाटलं एवढे पैसे दिलेत, एवढा विश्वास टाकलाय तुझ्यावर, तर काहीतरी चांगलं करशील. तर हे करून ठेवलंस. पैशापरी पैसे गेले आणि एवढी इज्जतही गेली तुमच्या दोघींमुळे. यापुढे 1 रुपया नाही मागायचा माझ्याकडे, ना शॉपिंगसाठी ना कशाहीसाठी. तूही लक्षात ठेव. गॅरी ऐक ना प्लीज यार. अरे
तुझ्या ओळखीचा आहे ना, तू त्याला फोन कर बरं आताच्या आता. तू मला काय ब्लेम करतेस? हो ओळखीचा म्हणजे मला माहिती होता फक्त, पण आय डिडंट नो ही वॉज अ फ्रॉड या. अगं पण मग का सांगितलं एवढं? आता गॅरी चिडलाय ना माझ्यावर. अगं आपल्याला कशालाच पैसे देणार ते, काही शॉपिंग पण होणार नाही आपलं. माझं इतकं लागलं शॉप होतं, मी बिझनेस वुमेन होणार होते, आता काहीच नाही होणार. ऐक ऐक तू माझा ऐक. मला एक सांग, आपण किती पैसे स्पेंड केलेत? 1.5. करेक्ट. आणि गॅरी अंकलला किती वाटतात? 3. एक्झॅक्टली. असं फक्त गॅरी अंकललाच वाटतंय की आपण सगळे पैसे स्पेंड केलेत. असं नाहीये बेबी, वी स्टील हॅव मनी. आणि आपण त्याच्यात वाटेल ते करू शकतो. हाऊ कुड यू इवन थिंक ऑफ स्पेंडिंग दॅट मनी? यार काय करायचंय त्या पैशांचं? अगं आपण शॉपिंगला जाऊयात. मला नाही जायचं शॉपिंगला. खरंच? नाही नको, चल शॉपिंगला, मला थोडं तरी बरं वाटतं. तू चल, मी सांगते ना तुला, तुला नीट छान वाटेल. हे बघ आपल्याकडे अजून आहेत पैसे. काय करू यार मी? त्या शनायाने खूप गोंधळ केलाय. इतका विश्वास टाकला मी तिच्यावर आणि तिने सगळ्यावर पाणी ओतलं. नाही बरोबर आहे, तो श्रेयस बरोबर म्हणत होता. शनाया त्या कॅलिबरचं काम करूच शकत नाही. तरीही मी तिला पैसे देण्याचा मूर्खपणा केलाच. काय करू मी? कोणाशी बोलू? आनंद? हा, आनंदच यातून काहीतरी मार्ग दाखवू शकेल मला. नाही नको, मग आनंदला सगळंच सांगावं लागेल आणि मग ही गोष्ट राधिकापासूनही लपून नाही राहणार. शिवाय त्याच्याकडून 4 गोष्टी ऐकाव्या लागतील त्या वेगळ्याच. आनंद, जेनी, राधिका, आई बाबा, एक एक करून सगळ्यांनाच कळेल. नको. त्यापेक्षा मी केडी सोबत बोलतो. हॅलो. हा केडी, मी गुरुनाथ बोलतोय. हा, मी तुला करू का एक थोड्या वेळात फोन करू का? झोपलोय मी. अरे झोपलायस म्हणजे काय? इथे माझी झोप उडाली आणि तू झोपा कस काय काढतोयस? काय? हा हॅलो, बोल. काय झालं? काय नाही झालं ते विचार. बरं काय नाही झालं ते सांग. केडी, तू सिरियसली बोलणारच की नाही माझ्याशी? तू तर त्या शनायाच्या बुटीक ओपनिंगला जाणार होता ना? तिथूनच आलोय. हा. दोघींनी सगळा गोंधळ घातलाय. मी फसलोय रे. अरे ते तर तू आधीच बसलाय ना 2 बायकांमध्ये. तू सिरियसली बोलणार आहेस का माझ्याशी? अरे मी खरंच प्रॉब्लेम मध्ये यार. बरं बरं, ओके ओके. काय झालं? शनायाला त्या एजंटने फसवलं. तिचं बुटीक ओपनिंग राहिलं दूर. शेवटी माझे 3 लाख गेलेत पाण्यात. अरे नाही 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 नाही, एक मिनिट. मला काही कळलेलं नाही. तू नीट सांग बरं काय झालं. ऐक, शनायाला मी 3 लाख रुपये दिले होते. हो, हे असं सगळं झालंय. मला काही कळत नाही यार, मी काय करू? प्लीज हेल्प मी. अरे यार, मला पण नाही सुचत रे. म्हणजे एक सिच्युएशन येत जाते आणि मग मला एकदम नाही सुचत. एक थोडा वेळ दे. म्हणजे लोड मध्ये तू आपण मिळते 1 तासाभरात भेटूया, चालेल? हो प्लीज भेट. आता ज्या काही होप्स आहेत ना त्या तुझ्याच कडून आहे. प्लीज केडी. ओके चल, बाय डार्लिंग, बाय. 1 तासाचा टायमर लावतो आता, झोपतो.